नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। आता लवकरच खरीप हंगाम पेरणीची सुरुवात होणार आहे आणि अशामध्ये महाडीबीटी पोर्टलवर 100% तसेच 50% अनुदानावर बियाणे वाटप अशी योजना असते। यामध्ये अर्ज कसा करायचा असतो याबद्दलची पूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये घेतली होती। आता ज्या शेतकऱ्यांनी 100% तसेच 50% अनुदानावर बियाणे वाटप यासाठी अर्ज केलेला होता त्यांची लॉटरी निघालेली आहे। ही जी योजना आहे ती लॉटरी पद्धतीने काढली जाते आणि यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लॉटरी लागलेली आहे त्यांना बियाणं वाटप केलं जातं। आता ज्या शेतकऱ्यांना या लॉटरीचा SMS आलेला आहे त्यांना पुढे काय प्रोसिजर करायची आहे आणि त्यांना बियाणं कसं मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणांसाठी अर्ज केला होता त्यांना असा SMS आलेला आहे। त्या शेतकऱ्याचं नाव असणार आहे। त्यानंतर कृषी योजनांच्या ऑनलाईन सोडतीत बियाणे या घटकांतर्गत आपली निवड झाली आहे। सोयाबीन व पीक प्रात्यक्षिक बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क करा। आता तुम्ही या शेतकऱ्यांनी सोयाबीन या बियाणासाठी अर्ज केलेला होता। जर तुम्ही दुसऱ्या बियाण्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्या SMS मध्ये तुम्हाला त्या बियाण्याचं नाव दाखवणार आहे। त्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, हा SMS आल्यानंतर तुमचे जे काही कृषी सहाय्यक असेल त्यांच्याशी संपर्क करायचा आहे। ते तुम्हाला जर बियाणे उपलब्ध असेल तर बियाणे देतील, अन्यथा तुम्हाला एक टोकन दिलं जाईल। ते टोकन घेऊन तुम्हाला कुठल्याही कृषी दुकानातून जी तुमची बॅग असेल ती तुम्हाला घेता येईल। तर याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडून मिळून जाईल की तुम्हाला जर बियाणे उपलब्ध असेल तर बियाणे मिळेल, अन्यथा तुम्हाला एक टोकन दिलं जाईल। ते टोकन घेऊन तुम्हाला कृषी दुकानात जायचं आहे आणि तिथून तुम्हाला बॅग घ्यायची आहे। तर अशी ही महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच ज्या शेतकऱ्यांनी येण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता त्यांची जर लॉटरी लागली असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याची मदत होईल।